मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी येथे आपण जमलेलो आहोत। तर महिला म्हणलं की पूर्वी काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे, फक्त चूल आणि मूल इतक्या पुरतच महिलेला मर्यादित ठेवलं जायचं। परंतु अतिशय चांगलं पाऊल आपले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी उचललं। त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं, त्यांना शिकवलं, सावित्रीबाई शिकली म्हणून मुलगी शिकली, म्हणून आज आपण इथं दिसत आहोत। तर मुली कुठल्याही क्षेत्रात आज मागे नाहीत, अगदी सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आणि पंतप्रधान पदापर्यंत महिला ह्या आहेत। क्रीडा क्षेत्र, क्रिकेटमध्ये सुद्धा ही महिलांनी आपल्या भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। असं कुठलंही क्षेत्र नाही, पायलट असू द्या किंवा रिक्षा चालक, कंडक्टर, अशा वकील, शिक्षिका, अशा विविध क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत। त्यामुळे त्यांना शिकवा, प्रोत्साहन द्या, मुलींना कमी समजू नका आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही आज काळाची गरज आहे। कारण मुलीवर अत्याचार पूर्वीही होत होते, परंतु ते दिसून येत नव्हते। त्याला वाचा, आता मुली शिकल्या म्हणून ते वाचा फोडत आहेत। तर मुलींना नुसती सुंदर बनवू नका, तर तिला कणखर बनवा, असं मी या महिला दिनानिमित्त सांगू इच्छिते। तर सर्व मुलींनी कराटे शिकून घ्या। आपल्या शाळेमध्ये हे कार्यक्रम होतात, परंतु तुम्ही त्याचा जास्त सराव करा आणि आपल्या एखाद्या वेळेला होऊ नये, परंतु अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न झाला तर आपण स्वतःचे रक्षण करू शकतो, आपल्या भगिनींनाही वाचवू शकतो। असा लढा आपण निर्माण करूया आणि सर्व माता भगिनींना, महिलांना आजच्या दिवशी जागतिक महिला